स्टॉप. हा व्हिडिओ कुणी स्किप करू नका. कारण मी तुम्हाला आज अशी टेक्निक सांगणार आहे की तुमच्या लाईफमधले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. तुम्हाला खूप लोकांनी ही टेक्निक समजून सांगितली, पण कुणीच प्रॉपरली एक्सप्लेन केली नाही. म्हणून 90% लोकांना याची रिझल्ट्स मिळाले नाही आहेत. चला तर मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगते की 369 टेक्निक काय असते. 369 टेक्निकमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी 21 दिवस तुम्हाला तुमचे गोल राईट करायचे आहेत. ते सकाळी 3 वेळा लिहायचे आहेत, दुपारी तुम्हाला 6 वेळा लिहायचे आहेत आणि रात्री 9 वेळा लिहायचे आहेत. तुम्ही तुमचे गोल कोणते पण लिहू शकता. हेल्थवरती, करिअरवरती, मनीवरती या तुमचे रिलेशनशिपवरती. उदाहरणार्थ की मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवत आहे. तर मी माझ्या रजिस्टरमध्ये कसं लिहिलं आहे हे तुम्हाला मी दाखवते. हे बघा की मी सकाळी 3 वेळा लिहिलंय, दुपारी 6 वेळा लिहिलंय आणि रात्री 9 वेळा लिहिलेलं आहे. असं तुम्हाला कन्सिस्टन्सी 21 दिवस हे लिहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ही टेक्निक यूज करता आणि तुम्ही हे रोज रिपीट लिहिता, तर माइंडसेट तुमचा चेंज होतो आणि त्यानंतर तुमचा ब्रेन शार्प होतो. ब्रेन ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागतो. त्यानंतर तुम्ही ॲक्शन घ्यायला लागतात. पण खूप लोकं इथेच चुकतात. ते फक्त लिहितात पण ॲक्शन घेत नाही आणि मग म्हणतात की मॅनिफेस्टेशन काम करत नाही. पण तुमची कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ॲक्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, तुमचे फ्युचर थॉटवरती नाही तर तुमच्या ॲक्शनवरती चालते. म्हणून ॲक्शन घेणं इम्पॉर्टंट आहे आणि युनिवर्स तुम्हाला ॲक्शन घेतल्यावर त्याच्यावर मदत करतोच आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. ही टेक्निक खूप पॉवरफुल आहे. मी स्वतः केली आहे, मला त्याचे रिझल्ट्स मिळाले आहेत. म्हणून मी तुम्हाला 100% सांगू शकते की तुम्ही ही टेक्निक केली तर तुम्हाला सुद्धा 100% रिझल्ट मिळतील. आणि तुम्हाला माहिती का, जेव्हा आपण हे रिपीट लिहितो त्याने काय होतं, जेव्हा तुम्ही हे रिपीट राईट करत असता आणि तुम्ही जेव्हा फिलिंग्सने राईट करता, तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे रिप्रोग्रॅमिंग करत असतात आणि जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे पोहोचते तर तुम्ही ऑटोमॅटिकली त्याच्यावर ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागता, ॲक्शन काय घ्यायची हे विचार करता. पण एक ना खूप लोक चुकी करतात की हे ना मध्येच सोडून देतात आणि मग म्हणतात की आता माझं का होत नाही आहे कम्प्लीट. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, खूप लोक तुम्हाला हे सांगणार नाही की हे काय होतं, की तुम्ही मध्येच सोडलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळत नाही. तुम्हाला रिपीट पुन्हा स्टार्ट करावं लागतं पहिल्यापासून. की आता समजा की तुम्ही 9 दिवस राईट केलं आणि 10व्या दिवशी तुम्हाला काहीतरी काम आलं आणि तुम्ही सोडून दिलं, तर तुम्ही असं विचार करा की आता माझं पुन्हा मला हे स्टार्ट करावं लागणार, कारण मी हे पाठीमागं गेलेलो आहे. तर आता तुम्ही काय करा की जेव्हा 10व्या दिवसापासून पुन्हा पहिल्यापासून एक फर्स्ट डेपासून स्टार्ट करा आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा फील करा की हे ऑलरेडी घडलेलं आहे. जेव्हा तुम्ही फिलिंग्सनी लिहाल तेव्हा तुमच्या ब्रेनला ते ना कनेक्ट होईल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स यायला ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल. 369 टेक्निक खूप लोकांनी वापरली. निकोला टेस्लाची ही मेथड आहे, त्यांनी यूज केली, त्यांनी सगळ्यांना हा आविष्कार सांगितलेला आहे. तर आपण त्याचा यूज केलाच पाहिजे. आपण सुद्धा आपली लाईफ चेंज केली पाहिजे. मी सर्वांना हेच सांगते की तुम्ही स्वतःची सगळी लाईफ चेंज करू शकता. चला तर मी तुम्हाला माझं एक सिक्रेट सांगते, जे मी 369 यूज करून केलं होतं. मी माझ्या डायरीमध्ये रोज राईट करत होते की मी या कंपनीत जॉबला लागली आहे, मला छान सॅलरी मिळत आहे. आणि मी खूप सारे असे ग्रुप जॉईन्स केले होते, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले होते जे बिझनेस या नोकरीसाठी असतात तसे. तर मी एक दिवशी एका ग्रुपमध्ये बघितलं की एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे म्हणून. मी घरात कुणालाही काही न सांगता इंटरव्ह्यूला गेले. तिथं मी इंटरव्ह्यू दिला. खूप लोकं लाईनमध्ये होते पण मला लवकर जायला मिळालं तिथे. आणि मी बिनधास्तपणे काही टेन्शन न घेता मी छान तिथे इंटरव्ह्यू दिला. आणि थोड्या वेळाने मी खाली कॅफे होता, तर त्या कॅफेमध्ये बसली होते आणि मग नंतर मी घरी जायला निघाले. मी माझ्या बाईकवरती चालले होते आणि मग मी बाईकवर असल्यामुळे मी फोन काही बघितला नाही. मी जशी घरी गेले आणि मी माझा फोन बघितला, तर त्या फोनमध्ये मला HRचा मेसेज होता की मी फोन उचलल्या नाहीमुळे त्यांनी मला मेसेज केला होता. मेसेज मी चेक केला तर तुम्ही सिलेक्ट झाला आहे सांगितलं. आणि मला इतका आनंद झाला आणि मी थोड्या वेळानंतर विचार केला की मी टेक्निक यूज केली होती 369, त्याच्यामुळे मला हा रिझल्ट मिळाला. मी रिपीट राईट करायचे, ऑपॉर्च्युनिटी शोधत राहायचे
आणि एक दिवशी मला ती अपॉर्च्युनिटी आली आणि मी त्याच्यावरती ॲक्शन घेतली. पण मी काही टेन्शन न घेता बिनधास्तपणे तो इंटरव्ह्यू दिला. मी असं नाही विचार केला, की काय होईल, काय नाही होणार. मी फक्त जाऊन इंटरव्ह्यू दिला. मला युनिव्हर्सकडून ते एनर्जी मिळाली. माझे व्हायब्रेशन खूप हाय झाले होते, की मला तो जॉब लगेच मिळाला. असंच मी माझ्या दुबईचं ट्रिपचं प्लॅन केलं होतं आणि मी नेहमी राईट करायचे, की मी दुबईला गेली, मी दुबईला गेली, मी दुबईला चालली आहे. मी ती टेक्निक 369 टेक्निक दुबईसाठी सुद्धा यूज केली होती. आणि एक दिवशी माझ्या हसबंडने मला म्हटलंय, की आपण दुबईला जात आहोत आणि मी इतकी खुश झाले, की मला त्या टेक्निकनी जॉब तर मिळाला. मी दुबईला सुद्धा गेले आणि दुबईला गेले मी जसं विचार करत होते, की मी या हॉटेलमध्ये राहील, मी अशा-अशा ठिकाणी फिरेल, मी या गाडीमध्ये जाईल, मी अशी शॉपिंग करेल. मी सगळ्या गोष्टी त्या केल्या. इव्हन म्हणजे मी दुबईमधल्या वर्ल्ड टॉलेस्ट हॉटेलमध्ये राहिले. मी म्हणजे विचार करत होते, की हां, मी वर्ल्ड टॉलेस्ट हॉटेलमध्ये राहणार. तर मी त्या हॉटेलमध्ये राहिले. मी लिमोझिनमध्ये फिरले. मी खूप सारी शॉपिंग केली. मी सगळीकडे खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे मी जे विजन केलं होतं, ते सगळं मला मिळालं होतं. म्हणून मी सांगते, की ही टेक्निक खूप काम करते. मी ही टेक्निक माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे मला काही प्रॉब्लेम तर नाही आहेत, पण माझे काही गोल्स असतील, ते मी त्यासाठी ही यूज करते. कारण मला 100% याचा रिझल्ट मिळतोय आणि माझं इतकं त्याच्यासाठी व्हायब्रेशन हाय झालेले आहेत. माझी फ्रिक्वेन्सी एवढी छान मॅच व्हायला लागली युनिव्हर्सबरोबर. त्याच्यामुळे मी हे यूज करतेच. म्हणूनच मला असं वाटतं, की तुम्ही पण यूज करा आणि तुमचे स्वप्न साकार करा.